नमस्कार, मी संजय गुरव। आजचा विषय आहे पाणी अडवा पाणी जिरवा। हा आपण बघता हा मैत्री बंधारा वनराई बंधारे निर्मिती करण्याकरिता हा प्रकल्प हाती घेतलेला असून याचं नाव मैत्री बंधारा ठेवण्यामागचं एक छान कारण आहे। आणि ते कारण म्हणजे आम्ही 2चे 4, 4चे 8, 8चे 12 मित्र झालो। आणि 12 मित्र होण्यामागे सर्वात आमच्यामध्ये मैत्रीची भावना ज्यामुळे निर्माण झाली तो आमचा खरा मित्र म्हणजे निसर्ग मित्र। निसर्गासारखा दुसरा मित्रच नाही। आणि ज्यांनी निसर्गाशी मैत्री केली त्याचं सारं काही छान आबाल होईल। अशी ही डोंगरातली दगडं, धोंडी, गोटे गोळा करून ती एकावर एक डोंगराची जी चर असतात, खाच असते, त्या खाचांमध्ये अशी ही एक दगडांची भिंत केली। सुरुवात ह्यात आमचे सर्पमित्र विजय खंडागडे आणि मी संजय गुरव दोघांनी सुरुवात केली। आणि नंतर हे तिसरे मित्र आमचे जुडले, गणेश दादा कोकाटे। आणि मग हळूहळू एकेका मित्राची संख्या वाढत गेली। हे बघा, हा आमचा वैभव कारंजकर, उमेश खेडकर, संतोष डवले, राजेश शर्मा, गौरव इंगडे असा एक मित्र या कार्यासाठी जुळत गेला। तसे तर दररोज या कामासाठी बरेच लोक जमतात, परंतु वनराई बंधारा म्हटलं तर थोडं ओझं वाहण्याचं काम, कष्टाचं काम हा आमचा सर्वात छोटा निसर्गमित्र गौरव। आणि हळूहळू बघा, एका बंधाऱ्यापासून दुसरा बंधारा तयार झाला। ही आमची लेकूरवाडी टेकडी आहे। आणि या लेकूरवाडी टेकडीवरती लॉकडाऊनच्या काळात आम्ही 7 बंधारे तयार केले होते। दगडांची रचना झाल्यानंतर त्यावर माती आणि गवताचे बुंदे टाकले जातात। आणि मग त्यावर पाऊस पडला की ही गवताची बुंदे अगदी हिरवीगार होऊन या बंधाऱ्याला बाइंडिंगचं काम करतात। ही माती आणि गवताचा बुंदा, मुळासकट गवत उपटून त्यावरती आच्छादन केले जाते आणि त्यावर भुरभुरीत माती टाकली जाते। आणि ही भिंत मग पावसाच्या पाण्याने घट्ट व्हायला लागते। यामध्ये पकड येते त्या गवताने आणि मातीमुळे। हे अशा प्रकारे आधी दगड गोटे गोळा करून घेतो आम्ही। हे बघा कशी फेकली जातात दगडं। हे आमचे गणेश कोकाटे। वयाची जुळवणी नाही आहे, कोणी 50 वर्षाचा आहे, कोणी 60 वर्षाचा आहे, कोणी 40, कोणी 30, कोणी 20। हा आमचा दुसरा छोटा बंधारा, आमच्या प्रतिष्ठानचंच नाव याला दिलं, सृष्टीमंगलम बंधारा। असे अनेक बंधारे या टेकडीवर आम्ही दरवर्षी तयार करत असतो। आणि हे बघा कशी रचना आहे, एकाजवळ एक दगडांची सुद्धा मैत्री करून, घट्ट मैत्री करून हा बंधारा तयार केला गेलेला आहे। आणि म्हणूनच बहुतेक हे नाव सुचलं असेल, मैत्री बंधारा। 2 बंधारे एकाखाली एक, आणि भली मोठी खाच या डोंगराची आहे। हे बघा सगळे मित्र एकत्र जमले आहेत। आणि दररोज सकाळी 6:30 ते 9:30 3 तास या डोंगरावर आम्ही श्रमदान करत असतो। आणि या श्रमदानामुळे BP, शुगर, थायरॉईड असे आजार लांब पडून जातात। एका आमच्या मित्राचं नाव घ्यायचं राहिलं, तो आहे हा लायनिंगवाला टी-शर्ट ज्यांनी घातलेला आहे तो दिनेश उखडकर। याच्यामध्ये कोणी फोटोग्राफर आहे, कोणी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी कामगार आहे, कोणी विद्यार्थी आहे, कोणी शेतकरी आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आमच्या या सृष्टीमंगलम प्रतिष्ठानमध्ये काम करत असतात। आपणही
अशा कार्यात आपल्या स्वतःला जोडून घ्या आणि आजारमुक्त जीवन जगण्यासाठी आपणही या उपक्रमात सामील व्हा. बऱ्याच लोकांना अनेक आजार असतात, काहींना तर मानसिक आजार जडलेला असतो. तर अशा वेळेस आपण आपल्या गावामध्ये अशी एक छान टीम, एक सत्संग तयार करून त्या सत्संगातून अशी कार्य आपण करू शकता आणि रोगमुक्त जीवन जगू शकता. या शरीराला व्यायामाची गरज आहे, कष्टाची गरज आहे आणि या कष्टातूनच अशी मोठी मोठी कामं होतात. गावालगतच्या टेकड्यांजवळ किंवा टेकड्यांवर अशी बंधारे आपण तयार करावी. सुंदर असा बंधारा तयार झालेला आहे. आपणही सृष्टीमित्र व्हावे हीच या व्हिडिओ फितीची भावना आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हाच एक प्रचार आणि प्रसार सुरू असतो. आपण पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपला धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास, विषय आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. धन्यवाद, धन्यवाद.